आणि आता या बुलेटिनमध्ये पाहूयात बातमी 36 जिल्ह्यांची। यंदा 19 ऑगस्टपर्यंत केवळ 106.2 मिलीमीटर पावसाची नोंद झाली। या महिन्यात सलग 12 दिवस पाऊस न पडल्याचं गेल्या 14 वर्षात पहिल्यांदाच घडलंय। पावसाचा या महिन्यातील अनुशेष 40%हून अधिक असू शकतो, असं हवामान विभागाचे शास्त्रज्ञ डॉक्टर अनुपम कश्यप यांनी सांगितलं। आतापर्यंत मान्सूनच्या पावसाची देशभरात 9% तूट आहे। दक्षिण भारतात 61%, मध्य भारतात 44%, तर उत्तर पश्चिम भारतामध्ये 35% तूट आहे। 29 ऑगस्टपर्यंत भारतामध्ये 241 मिलीमीटर इतका पाऊस होतो, परंतु यंदा केवळ 160 मिलीमीटर इतकाच पाऊस झालाय। सप्टेंबरमध्ये सुद्धा पाऊस सर्वसामान्य राहिला नाही, तर गेल्या 8 वर्षातील हा सर्वाधिक कमी पाऊस पडलेला महिना ठरेल। नागपुरात गेल्या 3 महिन्यात केवळ 13 दिवसच पाऊस पडलाय। तब्बल 2.5 महिने कोरडे गेले असून 27 जुलैची अतिवृष्टी वगळता दमदार पाऊस काही पडलेलाच नाही। 1200 हेक्टरमधील पिकांचं नुकसान झालंय, शेतकरी हवालदिल झालाय। मान्सूनच्या 3 महिन्यांनंतरही पावसाची ओढ कायम आहे। मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या 7ही तलावात सध्या एकूण 90.37% जलसाठा आहे आणि पुढील 7 महिने पुरेल इतका पाणीसाठा असला तरी अद्यापही 7 पैकी केवळ 4 तलावच भरलेले आहेत। 3 तलाव पूर्ण भरणं बाकी आहे। 99.90 म्हणजेच सप्टेंबर महिन्यात पाऊस आखडता हात घेईल असा अंदाज हवामान विभागानं वर्तवलाय। त्यामुळे आगामी काळात चांगला पाऊस न झाल्यास मुंबईकरांवरती सुद्धा पाणी कपातीचं संकट ओढवू शकतं। सांगलीच्या शिराळा तालुक्यातील चांदोली धरण 91.33% भरलंय। या धरणातील विसर्ग पूर्णतः बंद आहे, त्यामुळे धरण लवकरच 100% भरण्याच्या मार्गावरती आहे। गतवर्षीच्या तुलनेत 2 टीएमसी पाणीसाठा यंदा कमी आहे, तर पावसाचं प्रमाण सुद्धा 819 मिलीमीटरनं कमी झालंय। लातूर जिल्ह्यात पावसानं उघडीप दिल्यानं खरीप हंगाम धोक्यात आलाय। पावसाळा संपत आला तरी मांजरा नदीपात्र अद्याप कोरडंच असल्यामुळे पिण्यासाठी आणि शेतीसाठी पाणी उपलब्ध होईल का याची चिंता शेतकऱ्यांना सतावतीये। श्रावण महिन्यात एपीएमसीत पालेभाज्यांच्या हंगामाला सुरुवातीला दर कमी होते, परंतु काल बाजारात मेथीची आवक कमी झाल्यामुळे दुप्पट दरानं विक्री होते। मंगळवारी प्रति जोडी 6 ते 7 रुपयांनी विकल्या जाणाऱ्या मेथीची काल 12 ते 15 रुपयांना विक्री होत होती। सोलापूर जिल्ह्यामध्ये ऑगस्ट महिन्यात पावसानं पाठ फिरवल्यानं खरीप हंगामाचं नुकसान झालं। तातडीनं गावनिहाय पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करण्यात येणार आहेत। शेतकऱ्यांना पीक विमा योजनेतील पहिल्या टप्प्यात 25% नुकसान भरपाई रक्कम देण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिली। जळगाव जिल्ह्यातील रावेरमध्ये पावसानं पाठ फिरवल्यामुळे पिकं आता करपू लागली आहेत। लांबलेल्या पावसाचा केवळ जिरायतीच नव्हे तर बागायती पिकांना सुद्धा फटका बसतोय। केळी लागवडीला ब्रेक लागला असून खरीप पिकांना ठिबकनं पाणी द्यावं लागतंय। बहरलेल्या कापसाच्या पिकाचा देखील मोठी अडचण झाली आहे। मावळात भात पीक मुख्य असलं तरी सोयाबीनचं पीक सुद्धा शेतकरी घेत आहेत आणि सद्यस्थितीला पवन मावळामध्ये सोयाबीन पीक जोमदार आलं असून शेतकऱ्यांना चांगला दर मिळण्याची आशा आहे। उत्सवांचा पवित्र मास म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्रावण मासात केळीचे भाव वधारलेत। ऑगस्टच्या पहिल्या पंधरवड्याच्या तुलनेत दुसऱ्या पंधरवड्यात डझनच्या दरात वाढ झाली आणि चांगल्या प्रतीच्या केळीचा भाव 50 रुपये, मध्यम प्रतीचा 40 रुपये डझन आहे आणि साधारण प्रतीच्या मालाची 30 रुपये दरानं विक्री होते, तर महिनाभर केळीचे दर चढच राहण्याची शक्यता आहे। मुंबई महानगराला पाणीपुरवठा करणाऱ्या 3 मुख्य जलवाहिन्यांवरती सुमारे 28 किलोमीटर लांबीच्या जलवाहिन्यांना गंज प्रतिरोधक असा त्रिस्तरीय मुलामा देण्यासाठी जल अभियंता विभागानं कार्यवाही सुरू केली आहे। इपॉक्सी पद्धतीच्या वापरानं हा मुलामा दिला जाणार आहे आणि या पद्धतीच्या वापरानं जलवाहिन्यांचं आयुर्मान वाढण्यास मदत होईल। इंडिया आघाडीची आज मुंबईतल्या ग्रँड हयात हॉटेलमध्ये बैठक होणार। या बैठकीला देशभरातील 28 विरोधी पक्ष उपस्थित राहणार आहेत। ही बैठक यशस्वी होण्याकरता राज्यातील महाविकास आघाडीनं जय्यत तयारी केली आहे। विविध विचारधारा असलेले देशभरातील पक्ष इंडिया आघाडी अंतर्गत एकत्र आलेत। इंडिया आघाडीच्या बैठकीसाठी ममता बॅनर्जी मुंबईत आल्या। त्यांनी मातोश्रीवरती जाऊन उद्धव ठाकरेंची भेट घेतली आणि उद्धव ठाकरेंना राखी बांधत रक्षाबंधनाचा सण साजरा केला। पुढचा पंतप्रधान पदाचा चेहरा इंडिया आघाडीचा असेल असा विश्वास ममता बॅनर्जींनी व्यक्त केला। मुंबईत ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांच्या घरी जाऊन ममता बॅनर्जींनी भेट घेतली आणि त्यांनाही राखी बांधून रक्षाबंधन साजरं केलं। यावेळी संपूर्ण बच्चन कुटुंब त्यांच्या सोबत होतं। मुंबईत होणाऱ्या इंडिया आघाडीच्या बैठकीसाठी वंचित बहुजन आघाडीला निमंत्रण देण्यात आलेलं नाही। दरम्यान ठाकरे गटासोबत असूनही बैठकीचं निमंत्रण का नाही या संदर्भात काँग्रेसला विचारा असं मत प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केलं। या बैठकीत आमची भूमिका उद्धव ठाकरेंनी मांडावी असं मत त्यांनी व्यक्त केलं। इंडिया आघाडीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील एनडीए युतीची देखील मुंबईत बैठक होणार आहे। महायुतीची महत्त्वाची बैठक आज आणि उद्या होतीये। आज रात्री 8 वाजता मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी सर्व प्रमुख नेते आणि मंत्री यांच्यासह भोजन कार्यक्रम आणि चर्चा होणार आहे।
मुंबईच्या वरळीमध्ये आज NSCI क्रीडा संकुलात प्रो गोविंदांचा थरार रंगणार आहे. यामध्ये 16 गोविंदा पथकं सहभागी होणार असून विजेत्या पथकाला 11 लाख रुपयांचं बक्षीस आहे आणि स्पर्धेत मुंबई, ठाणे आणि पालघरमधील गोविंदा पथकं सहभागी झाली आहेत. अजित पवारांनी दिलेल्या आदेशाला फडणवीसांकडून स्थगिती हा एक प्रकारे त्यांच्या अधिकारावरती मर्यादा आणून मानहानी करण्याचा प्रकार असल्याचं मत राष्ट्रवादीचे आमदार एकनाथ खडसे यांनी व्यक्त केलं. साऱ्याच मंत्रिमंडळात आणि मंत्र्यांमध्ये मतभेद असल्याचं यावरून दिसून येतं असं खडसे म्हणाले. भाजप आमदार गोपीचंद पडळकर हे विधानसभा निवडणूक लढवणार आहेत. खानापूर विटा मतदारसंघातून 2024ची विधानसभा निवडणूक लढवणार असल्याचं पडळकरांनी जाहीर केलं. खानापूर विटा हा शिवसेना शिंदे गटाचे आमदार अनिल बाबर यांचा मतदारसंघ आहे. अजित पवार मुख्यमंत्री होण्याबाबतच्या चर्चा रंगू लागलेल्या असतानाच आता अजित पवार गटाचे आमदार रामराजे नाईक निंबाळकर यांनी एक सूचक वक्तव्य केलंय. 21व्या शतकात महाराष्ट्र प्रगतिशील करायचा असेल तर योग्य वेळी अजित पवार यांना मुख्यमंत्री बनवलं जाईल असं रामराजे नाईक निंबाळकर म्हणाले. त्यामुळे पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय. लातूर जाहिराबाद मार्गावरती खड्ड्यांचं साम्राज्य पसरलं असून अपघातांच्या संख्येत वाढ झाली आहे. अनेक वेळा आंदोलनं करत निवेदनं देऊन सुद्धा प्रशासन दखल घेत नसल्यामुळे नागरिक मोठ्या आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत. गोंदिया तालुक्यातील चुलोद इथल्या एका संस्थेनं खरेदी केलेला तब्बल 6000 क्विंटल धान फेडरेशनकडे जमा केलेलं नाही. त्यामुळे या संस्थेला नोटीस बजावून फौजदारी कारवाईची प्रक्रिया सुरू केली आहे. तरी शेतकऱ्यांना पैसे न मिळाल्यास पुन्हा आंदोलनाची ठिणगी पडण्याची शक्यता आहे. चंद्रपूरच्या चिमूर तालुक्यातल्या नेरी इथे खोदकामात 2 शिवलिंग मिळाली आहेत. 70 वर्षांपूर्वी बांधलेल्या पार्वती मंदिराच्या सभामंडपाचं काम सुरू असताना ही 2 शिवलिंग आढळली. ऐन श्रावण महिन्यात 2 शिवलिंग आढळल्यानं शिवभक्तांनी या ठिकाणी पूजाविधी सुरू केलेत. चहाचे पैसे मागितल्याच्या रागातून टोळक्यानं दुकानदाराला बेदम मारहाण केली. उल्हासनगरच्या कॅम्प क्रमांक 3 मधील खट्टनबल चौकामध्ये ही घटना घडली. या मारहाणीत दुकानदार जखमी झालाय. पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे. उच्च न्यायालयाच्या नव्या इमारतीसाठी वांद्रे कुर्ला संकुलात जागा देण्यात आली आहे. या जागेवरील बांधकामं हटवून रिक्त जागा लवकरात लवकर उच्च न्यायालयात प्रशासनाच्या ताब्यात द्याव्यात असे आदेश उच्च न्यायालयानं राज्य सरकारला दिलेत. BKC इथल्या उच्च न्यायालयाच्या नव्या इमारतीबाबत लवकरच उच्चाधिकार समितीची बैठक घेण्यात येणार आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही गणेशोत्सव साजरा करण्यासाठी अनेक मुंबईकर आपापल्या मूळ गावी जात असतात. त्यामुळे विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी शासन निर्णयाच्या आधारे राज्यातील धार्मिक सण आणि उत्सवांच्या कालावधीत परीक्षांचं नियोजन करू नये अशा सूचना विभागीय शिक्षण उपसंचालक संदीप संघवी यांनी शाळांना दिल्यात. त्यामुळे विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. राज्यात 1499 ठिकाणी नवीन महाविद्यालयं सुरू होणार आहेत. राज्यातील अकृषी विद्यापीठांच्या क्षेत्रामध्ये उच्च शिक्षणासाठी महाविद्यालय आणि परिसंस्था सुरू करण्यासाठी स्थळबिंदू निश्चित केली जातात आणि या स्थळबिंदू निश्चितीच्या 2024 ते 2029 या पंचवार्षिक बृहत आराखड्याला बुधवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखालील राज्य उच्च शिक्षण आणि विकास आयोगाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. मुंबई पालिका शाळेतील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी फक्त 24 कोटी खर्च करणं पालिकेच्या जीवावरती आलंय. शाळेमध्ये CCTV बसवण्याची सूचना मुंबई उच्च न्यायालयानं 4 वर्षांपूर्वी केली होती. मात्र उच्च प्रतीचे कॅमेरे वापरण्यापेक्षा दुय्यम दर्जाचे कॅमेरे वापरले तर चालतील असा अजब शोध अधिकाऱ्यांनी लावलाय. तसंच मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न सुद्धा गंभीर बनलाय. 11वी ऑनलाईन प्रवेश 4थी विशेष फेरी नुकतीच पार पडली आणि मुंबई विभागात अजूनही 28,031 विद्यार्थी प्रवेशाच्या प्रतीक्षेत आहेत. 8,265 विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केलेत आणि या यादीत प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश घेण्यासाठी आज संध्याकाळी 6 वाजेपर्यंतची मुदत देण्यात आली आहे. SRA प्रकल्प वेळेत पूर्ण न करणाऱ्या आणि वर्षानुवर्ष भाडेकरूंचे भाडं थकवणाऱ्या विकासकांवरती कारवाई करण्यास SRA असमर्थ असल्यास आम्ही कारवाई करू अशी तंबी उच्च न्यायालयानं दिली. भाडं वेळेत जमा करा, बेजबाबदार विकासकांवरती कठोर कारवाई करा आणि कारवाईचा अहवाल सादर करा असे निर्देश न्यायालयानं SRAला दिले. SRAच्या अनेक योजना 15 वर्ष रखडल्या असून भाडेकरूंना भाडंही देण्यात येत नसल्याची तक्रार उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. कल्याण डोंबिवली पालिका हद्दीमध्ये केंद्र आणि राज्य शासनाच्या निधीतून राबवण्यात आलेल्या झोपडपट्टी पुनर्वसन योजनेतील प्रकल्पाची सत्यता तपासणीसाठी हायकोर्टानं निवृत्त जिल्हा न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतला. प्रकल्प बाधितांना घरं देण्याच्या यापूर्वीच्या आदेशावरची स्थगिती न्यायालयानं उठवल्यामुळे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या बाधितांना घरं देण्याचा मार्ग मोकळा झालाय.
म्हाडाच्या 4082 घरांच्या लॉटरीतील स्वीकृती पत्र सादर केलेलं नाही. अशा अर्जदारांनी घरं घेणार की नाही याबाबतचा निर्णय कळवण्याकरता 2 दिवसांची अंतिम मुदत देण्यात येते. 1 सप्टेंबरपर्यंत अर्जदारांकडून प्रतिसाद प्राप्त झाला नाही तर त्यांचा नकार ग्राह्य धरला जाईल आणि प्रतीक्षा यादी कार्यान्वित केली जाणार आहे. राज्यातील गृहनिर्माण सोसायटीमध्ये राहणाऱ्या नागरिकांना दिलासा मिळणार आहे. आमदार निधीमधून सोसायटीमध्ये विकास काम करण्याला सरकारनं मान्यता दिल्यानं नागरिकांवरती बसणारा आर्थिक भुर्दंड कमी होणार आहे आणि शासनाच्या नगरविकास खात्यानं सोसायटीमध्ये आमदार निधी खर्च करण्याला काही अटी शर्तींचा मान्यता दिल्यानं नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. केंद्र सरकारनं डिजिटल व्यवहार करण्याचे आवाहन केलं असून महावितरण विभागानं सुद्धा ऑनलाईन वीज भरल्यास 0.25% देयकात सवलत दिली आहे. जुलै महिन्यात 563,15,60,000पेक्षा अधिक रुपयांची देयकं ऑनलाईन पद्धतीनं देण्यात आली आहे. नागपुरात गेल्या 15 दिवसात 1245 डेंग्यू संशयित रुग्ण सापडलेत. परिस्थिती धक्कादायक असल्यामुळे हायकोर्टानं डेंग्यू नियंत्रणाचे निर्देश दिलेत. 6 सप्टेंबरपर्यंत कारवाईचा अहवाल कोर्टात सादर करण्याचे निर्देश पालिकेला देण्यात आलेत. नवी मुंबईत वातावरण बदलामुळे विषाणू संसर्गाचे रुग्ण वाढले आहेत. खासगी रुग्णालयांसोबतच पालिकेच्या रुग्णालयात ताप, खोकला, अंगदुखी इत्यादी लक्षणं असलेल्या रुग्णांची संख्या वाढते. वयोवृद्ध तसंच लहान मुलांची प्रतिकारक क्षमता कमी असल्यामुळे बदलत्या वातावरणाचा सर्वाधिक धोका त्यांना आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही गणेशोत्सव धूमधडाक्यात साजरा केला जाणार असून बेस्ट उपक्रमानं त्यासाठी जोरदार तयारी केली आहे. गणेशोत्सव विसर्जनाच्या दिवशी समुद्रकिनारी आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास लाईफगार्डच्या मदतीसाठी भाविकांच्या सुरक्षेकरता 19 उच्च क्षमतेचे सर्च लाईट्स लावण्यात येणार आहेत. तर विसर्जन मार्ग आणि 39 कृत्रिम तलावांच्या शेजारी बेस्ट उपक्रमाच्या वतीने विद्युत रोषणाई केली जाणार आहे. मुंबई महानगरपालिका सुद्धा माउंट मेरी जत्रेसाठी जय्यत तयारी करते. गेल्या अनेक वर्षांची परंपरा असलेली ही जत्रा 10 ते 17 सप्टेंबर या कालावधीत होणार आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही या जत्रेच्या निमित्तानं चर्चच्या अगदी जवळ असलेल्या 20 तात्पुरत्या दुकानांचा लिलाव करण्यात येणार असून या दुकानांसाठी यंदा किमान 97,000ची बोली लागणार आहे. गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन कोकण आणि मुंबई मडगाव आणि मुंबई सावंतवाडी रोड या गाड्यांच्या एकूण 22 फेऱ्यांना प्रत्येकी 2 डबे जोडण्याचा निर्णय घेण्यात आलाय. त्यामुळे कोकणात जाणाऱ्या विशेष एक्सप्रेसमधील प्रतीक्षा यादीतील प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. नाशिकच्या ओझर विमानतळावरून सध्या 5 शहरांसाठी 6 विमानं सुरू असून पुढील वर्षाच्या सुरुवातीपर्यंत ही संख्या 10 विमानांपर्यंत नेण्यासाठी प्रयत्न सुरू करणार आहेत. त्यापैकी नवी दिल्ली आणि बेंगळुरू अशा 2 शहरांसाठी येत्या ऑक्टोबरपासून विमानसेवा सुरू होणार आहे. तर आणखी 2 शहरांसाठी विमान कंपन्यांना प्रस्ताव सादर करण्यात आले. बेस्टच्या कमतरतेमुळे अनेक समस्यांचा सामना मुंबईकरांना करावा लागतोय. आयुर्मान संपल्यामुळे गेल्या 4 वर्षात बेस्ट उपक्रमातील स्वमालकीच्या 2000 बसेस भंगारात काढण्यात आल्या. त्यात भाडेतत्वावरील नव्या गाड्या सेवेत येण्यास विलंब होत असल्यामुळे प्रवाशांचे हाल होत आहेत. मुंबईतील एसी डबल डेकरला तुफान प्रतिसाद मिळतोय. ही सेवा लवकरच पूर्व आणि पश्चिम उपनगरातील प्रवाशांना उपलब्ध होणार असून कुर्ला वांद्रे, कुर्ला सांताक्रूज वासियांना डबल डेकरचा गारेगार प्रवास अनुभवता येईल. कुर्ला आगारातून लवकरच 10 एसी डबल डेकर बसेस प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार आहेत. पुणे पालिकेच्या विकास आराखड्यामध्ये प्रस्तावित केलेल्या उच्च क्षमता द्रुतगती वर्तुळाकार मार्गावरती महामेट्रोनं नियो मेट्रो प्रस्तावित केली आहे. मात्र नियो मेट्रोच्या तंत्रज्ञानाची हिंदुस्थानात चाचपणी झालेली नाही. नाशिक इथे नियो मेट्रो उभारण्याच्या प्रस्तावाला अद्यापही केंद्र सरकारकडून मंजुरी मिळाली नाही. नाशिकला मंजुरी मिळाल्यानंतरच पुण्यातील नियो मेट्रोचा विचार होण्याची शक्यता आहे. पीएमपीएमएलनं रक्षाबंधन सणानिमित्तानं पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरामध्ये एकूण 1930 बसेस सोडल्या. याद्वारे पीएमपीएमएलला सकाळच्या शिफ्टमध्ये 96,45,000 उत्पन्न मिळालं आणि रक्षाबंधन निमित्तानं दरवर्षी पीएमपीएमएलचे प्रवासी मोठ्या संख्येनं वाढतात. या दिवशी सर्वाधिक बसेस रस्त्यावरती उतरवल्या जातात. गोंदिया जिल्ह्यातील पोलीस आता ऍक्शन मोडवरती आले. जीव वाचवण्यासाठी हेल्मेटचा वापर करा असा मौलिक संदेश हेल्मेट न वापरणाऱ्या वाहन चालकांना दिलाय. जिल्ह्याभरातील 16 पोलीस ठाण्यातील पोलिसांनी आपापल्या हद्दीत हेल्मेट न वापरणाऱ्या तब्बल 340 वाहन चालकांना दंड ठोठावलाय. मुंबईत 14 शंभरी पार केलेले जुने पूल आहेत आणि यातील काही पुलांच्या दुरुस्तीचं काम सुरू आहे तर काही नव्यानं बांधण्यात येणार आहेत. जुन्या पुलांच्या अपघाताचा धोका लक्षात घेता सर्व पुलांचं स्ट्रक्चरल ऑडिट केल्यानंतर जुन्या पुलांच्या पुनर्निर्माणाची गरज अधोरेखित झाली. मात्र जागेची कमतरता आणि अतिक्रमण यामुळे पुनर्निर्माणाचा वेग मंदावलाय.
केंद्र सरकारनं बिगर बासमती तांदळाच्या निर्यातीवरती बंदी घातली आहे. तात्काळ लागू केलेल्या निर्णयामुळे तब्बल 1.5 लाख टन तांदूळ देशातील विविध बंदरांमध्ये अडकून पडलाय. असा तांदूळ परदेशात पाठवण्यास केंद्र सरकारनं परवानगी दिली आहे. केंद्र सरकारनं सप्टेंबर महिन्यासाठी 25 लाख टनांचा साखरेचा मुबलक कोटा जाहीर केलाय. सणासुदीमुळे यंदा साखरेला चांगली मागणी आहे. साखर कारखानदारांकडून साखर विक्रीस हात आखडता घेतला जात असल्यामुळे साखरेचे दर तेजीतच राहण्याचा अंदाज घाऊक बाजारपेठेतून वर्तवला जातोय. बारामतीमधील सुपा पोलिसांनी अवैधरित्या विनापरवाना वाळू उपसा करणाऱ्या 4 जणांना अटक केली आहे. त्यांच्याकडून 33,80,000 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. पुणे जिल्ह्यातील बारामती तालुक्यातील सुपा परगण्यामध्ये कऱ्हा नदी पात्रात अवैधरित्या विनापरवाना वाळू उपसा केला जातोय. सांगलीच्या करंजवडे येथे शेतात गवत कापणाऱ्या शेतकऱ्यांवरती बिबट्यानं अचानक हल्ला केला. या हल्ल्यात शेतकरी जखमी झाला असून त्याच्यावर प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार सुरू आहेत. बिबट्याच्या या वारंवार होणाऱ्या हल्ल्याचा वन विभागानं बंदोबस्त करावा अशी मागणी नागरिक करत आहेत. गोंदियाच्या देवरी तालुक्यातील बोरगाव शिवारात 3 बिबट्यांची शिकार केल्याची घटना उघडकीस आली. या प्रकरणी वन विभागानं 4 अटक केली. आरोपींनी रानडुकरांच्या शिकारीसाठी विद्युत प्रवाह सोडला, मात्र त्यात बिबटे अडकल्याची कबुली आरोपींनी दिली. गोंदिया जिल्ह्यातील सालेकसा तालुक्यातील भजेपार माताटोला इथे गावात शिरलेल्या रानडुकरानं हल्ला करत 3 जखमी केलं. जवळपास 1.5 तास एका घरामध्ये दबा धरून बसलेल्या रानडुकरानं शेत शिवारात पळ काढला. या घटनेचा पंचनामा करून वन विभागानं जखमींना नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर येथील न्यायालयानं गो तस्करी करणाऱ्या आरोपीसमोर तस्करीसाठी वापरलेली गाडी सोडण्यासाठी वेगळी अट ठेवली. गोरक्षण संस्थेला प्रति गाय प्रति दिवस 200 रुपयांची रक्कम देण्याचे आदेश दिलेत. तर 36 गायींसाठी 10 जानेवारी ते 29 ऑगस्टपर्यंतचा 16,70,000 रुपये रक्कम देण्याची अट न्यायालयानं ठेवली आहे. भाजप आमदार प्रणिती शिंदे यांनी सोलापूर लोकसभा निवडणूक लढवण्याचे संकेत दिलेत आणि त्याला भाजपनं प्रत्युत्तर दिले. प्रणिती शिंदे यांनी सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडवण्याचा कधी प्रयत्न केला नाही. त्यासाठी त्यांनी कधी आंदोलन सुद्धा केलं नाही. त्यामुळे त्यांच्यासाठी दिल्ली अभी दूर आहे असा टोला देशमुख यांनी लगावला. पार्सलमध्ये अंमली पदार्थ आहेत, प्रकरण दडपायचं असेल तर ऑनलाईन रक्कम टाका अशी धमकी देणाऱ्या टोळीचा वर्धा पोलिसांनी पर्दाफाश केला. या प्रकरणी पोलिसांनी 4 अटक केली. एका महिलेकडून 2,47,000ची या टोळीनं फसवणूक केली होती. वर्ध्याच्या विविधामध्ये 100 आणि 500 रुपयांच्या मुद्रांकासाठी ग्राहकांच्या मोठ्या रांगा लागत असल्याचं दिसून येते. सध्या शेती आणि शालेय कामकाजासाठी 100 आणि 500च्या मुद्रांकांची गरज आहे आणि जिल्हाधिकाऱ्यांनी या प्रश्नाकडे लक्ष द्यावं अशी मागणी नागरिकांनी केली आहे. इथे वेळ झाली आहे एका छोट्याशा ब्रेकची. तुम्ही पाहत राहा न्यूज 18 लोकमत. हे पाऊस आखडता हात घेईल असा अंदाज हवामान विभागानं वर्तवलाय. त्यामुळे सुरुवात करूयात. आदित्य ठाकरे गणेशोत्सवानंतर महाराष्ट्र दौरा करणार आहेत. न्यूज 18 लोकमतशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली. महाराष्ट्र दौऱ्याच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधणार असल्याचं त्यांनी सांगितलं. कांदा निर्यातीवर लावलेला 40% निर्यात शुल्काच्या निर्णयाचा पुनर्विचार करण्याची मागणी केंद्रीय राज्यमंत्री भारती पवार यांनी केली आहे. या संदर्भात त्यांनी पियुष गोयल यांना पत्र लिहित निवेदन दिलं. बीडच्या माजलगाव डेपोत विद्यार्थ्यांसह प्रवाशांनी ठिय्या आंदोलन केलं. माजलगाव गुंजथडी मार्गावर बस वेळेत आलीच नाही आणि त्यामुळे प्रवाशांना बराच वेळ वाट पाहावी लागली. त्यामुळे संतप्त प्रवाशांनी ठिय्या आंदोलन केलं. मालेगावमध्ये मोसम पुलावर टँकरने दुचाकीला धडक दिली. अपघातात एका लहान मुलाचा मृत्यू झाला असून महिला गंभीर जखमी झालेली आहे. या प्रकरणी ट्रक चालकाला ताब्यात घेतलं असून पुढील कारवाई सुरू आहे. अहमदनगरमध्ये नेवासाचे तहसीलदार संजय बिरादार यांच्यावर जमावाने हल्ला केला. मारहाण प्रकरणी गुन्हा दाखल झाला आणि दरम्यान पोलिसांसमोर मारहाण झाल्याचा आरोप होत असून या प्रकरणी कठोर कारवाईची मागणी होते. कोल्हापूर जिल्ह्यात 3 महिन्यात सरासरीच्या तब्बल 46.13% कमी पाऊस झालेला आहे. जवळपास सरासरीच्या निम्माच पाऊस झाल्यानं यावर्षी वार्षिक सरासरी गाठण्याची शक्यता कमीच आहे. पाऊस कमी झाल्यानं जिल्ह्यावर टंचाईचं सावट घोंघावत आहे. नशिराबाद ते जळगाव रस्त्याची दुरावस्था झाली असून खड्ड्यांचं साम्राज्य पसरलंय. त्यामुळे रोज इथून ये जा करणाऱ्या नागरिकांचे प्रचंड हाल होत आहेत. प्रशासन खड्डे बुजवण्याकडे दुर्लक्ष करत असल्यानं नागरिकांनी संताप व्यक्त केला.
जुन्नर तालुक्यातील श्री विघ्नहर सहकार साखर कारखान्याची नुकतीच 41वी वार्षिक सर्वसाधारण सभा झाली। यामध्ये शेतकरी संघटनेने प्रश्न उपस्थित केलेले असताना अचानक मंडळानं सभासदांची मुस्कटदाबी केल्याचा आरोप करण्यात येतोय। याबाबत राज्याच्या साखर आयुक्तांकडे तक्रार करण्यात येणार असून पुढील वर्षापासून वार्षिक सभा लाईव्ह करण्याची मागणी करण्यात आली आहे। जळगाव जिल्ह्यात पावसाने विश्रांती घेतल्यानं पिकं सुकू लागली असून बळीराजा हा हवालदिल झाला। दरम्यान वरुण राजाची कृपा व्हावी यासाठी रूढी परंपरेनुसार पान देवतेचं पूजन करून गावातून मिरवणूक काढून पावसासाठी साकडं घालण्यात आलं। यावेळी महिलांचा मिरवणुकीत मोठा सहभाग होता। सांगलीच्या जत तालुक्यातील उंदी इथे आश्रमशाळेतील 169 विद्यार्थ्यांना विषबाधा झाली। या प्रकरणी 2 मुख्याध्यापक आणि 2 अधीक्षकांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून निलंबनाची कारवाई करण्यात आली। नंदुरबार जिल्ह्यात प्रकाशा इथं शेतकऱ्यांनी वीज वितरण कंपनीविरोधात आंदोलन केलं। कंपनीकडून इमर्जन्सी लोड शेडिंगच्या नावाखाली शेती पंपांना नियमित वीज पुरवठा होत नसल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला। वाशिमच्या वनस परिसरात पावसाने दडी मारल्यानं खरीपाची पिकं करपत चाललेली आहेत। विहिरीत पाणी आहे, मात्र महावितरणनं लोड शेडिंग सुरू केल्यामुळे पिकांना पाणी देता येत नाही। त्यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी कारंजा अमरावती महामार्ग अडवून धरत महामार्गावर बसून रास्ता रोको आंदोलन केलं। माळशिरस तालुक्यात पश्चिम भागातील रेडे गावात पाण्याचा प्रश्न गंभीर झालाय। पीक पाण्याअभावी मका, बाजरी, कांदा पिकाचं मोठं नुकसान होत आहे। शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत आहेत। सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यात पावसाने दडी मारल्यामुळे दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे। नागझरी नदीवरील बंधारा कोरडा पडल्यानं पिकांना पाणी पुरवठा होत नसल्यानं पिकं सुकू लागली। त्यामुळे तालुक्यातील काही शेतकऱ्यांनी पिकं उपटून टाकली, तर एका शेतकऱ्यानं सोयाबीनवर रोटावेटर फिरवला। सांगली जिल्ह्यामध्ये यंदा भीषण दुष्काळी परिस्थिती निर्माण झालेली आहे। पावसानं ओढ दिल्यानं जत आटपाडी गावात 29 टँकरच्या माध्यमातून पाणी पुरवठा करण्यात येतोय। नद्या विहिरी कोरड्या होत चालल्यानं शेतीला देखील मोठा फटका बसतोय। आणि यासह इतरही वेगवेगळ्या घडामोडी आपण जाणून घेणार आहोत पुढल्या बुलेटिनमध्ये। मध्ये 25 मिनिटात 50 घडामोडी असतील। बातमी 36 जिल्ह्यांच्या माध्यमातून आपण 36 जिल्ह्यांमधल्या वेगवेगळ्या घडामोडी आपल्यापर्यंत पोहोचवत असतो। शिवाय महाराष्ट्र अनलिमिटेडच्या माध्यमातून राजकीय घडामोडींपासून तर शेतकऱ्याच्या शेत शिवारापर्यंत नेमकं काय चाललंय, पिकांमधील चढ उतार, शिवाय कृषी उत्पन्न बाजार समितीत पिकांची वेगवेगळ्या फळांची उत्पादनांची होणारी आवक आणि त्याचा मिळणारा भाव यावर देखील आपण कायम नजर ठेवून असतो आणि त्याही बातम्या आपण जाणून घेत असता। यानंतर नजर टाकूयात पुढल्या 10 सेकंद